पार्ट 2 आहे स्टोरीचा. त्या दिवसानंतर माझ्या आणि आदित्यच्या नात्यातील अंतर वाढू लागलं. आम्ही एकाच घरात राहत होतो, पण मनाने खूप दूर गेलो होतो. एकेकाळी त्याच्याशी मनमोकळीपणाने बोलण्याचं स्वप्न पाहणारी मी आता त्याच्यासमोर 2 शब्द बोलायलाही घाबरू लागले होते. माझं प्रत्येक वाक्य चुकीच्या अर्थाने घेतलं जाईल अशी भीती माझ्या मनात कायमची घर करून बसली होती. मी स्वतःला पूर्णपणे घरात झोकून दिलं. पहाटे उठून घरातील सगळी कामं करायची, स्वयंपाक करायचा, घर स्वच्छ ठेवायचं आणि सगळ्यांची काळजी घ्यायची. मला वाटलं कदाचित माझ्या कामातून तरी माझ्यावर विश्वास निर्माण होईल, पण तसं काहीच झालं नाही. सासूबाईंना माझ्या प्रत्येक कामात काही ना काही कमी दिसायचीच. मी कितीही मनापासून प्रयत्न केला तरी त्यांना समाधान मिळत नव्हतं. एका दिवशी घरात काही नातेवाईक आले होते. मी त्यांच्यासाठी जेवण बनवलं. सर्वांनी जेवणाचं खूप कौतुक केलं. माझ्या हातच्या स्वयंपाकाची प्रशंसा करत ते म्हणाले की सासूबाईंच्या हाताला खूप चव आहे. ते ऐकून माझ्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी हसू उमटलं, पण ते हसू फार वेळ टिकू शकले नाही. नातेवाईक गेल्यानंतर सासूबाईंनी आदित्यसमोर सांगितलं, आज जेवण मी तिला सांगितल्याप्रमाणे बनवलं म्हणून चांगलं झालं, नाहीतर हिला अजून काहीच जमत नाही. आदित्यने मला पुन्हा त्यांचंच बोलणं खरं मानलं. त्याने माझ्याकडे पाहून एक साधं छानसं हसू पण केलं नाही, शब्दही उच्चारलं नाही. त्या क्षणी मला जाणवलं की माझ्या प्रयत्नांची दखल या घरात कधीच घेतली जाणार नाही. काही दिवसांनी आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस जवळ आला. माझ्यासाठी तो दिवस खूप खास होता. मी अनेक दिवस आधीपासून तयारी करत होते. आदित्यला त्याच्या आवडीची भेटवस्तू घेतली. स्वतःच्या हाताने एक छोटंसं शुभेच्छा पत्रही लिहिलं. त्यात मी आमच्या संसाराबद्दल भावना व्यक्त केल्या होत्या. मला वाटलं हा दिवस आमच्या नात्यात पुन्हा गोडवा आणेल. पण त्या दिवशी सकाळपासूनचं वातावरण वेगळं होतं. आदित्य ऑफिसला जाण्यापूर्वी माझ्याशी काहीही बोलला नाही. मी वाट पाहत राहिले की तो मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देईल, पण तो काहीच न बोलता निघून गेला. दिवसभर मी त्याच्या फोनची वाट पाहत होते. प्रत्येक वेळी मोबाईल वाजला की मला वाटायचं कदाचित त्याचा फोन आला असेल, पण संध्याकाळपर्यंत त्याचा एकही फोन आला नाही. संध्याकाळी तो घरी आला तेव्हा त्याच्या हातात काही पिशव्या होत्या. मला वाटलं माझ्यासाठी काहीतरी आणलं असेल, पण त्या सर्व वस्तू सासूबाईंसाठी होत्या. त्यांच्या आवडीची साडी, मिठाई आणि काही भेटवस्तू. मी शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिले. काही वेळाने मी हळू आवाजात विचारलं, आजचा दिवस तुला आठवतोय का? तो काही क्षण विचारात पडला आणि अचानक त्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. अरे देवा, आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. हे ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले. तो दिवस जो माझ्यासाठी सर्वात खास होता, तोच दिवस माझ्या नवऱ्याच्या लक्षातही राहिला नव्हता. त्याने लगेच माझी माफी मागितली. त्याआधी सासूबाई म्हणाल्या, अशा छोट्या गोष्टींसाठी एवढं रडायचं नसतं. संसारात अशा गोष्टी होत असतात. त्यांच्या त्या शब्दांनी माझ्या मनातील वेदना आणखी वाढल्या. माझ्यासाठी तो छोटा दिवस नव्हता, तो माझ्या नात्याचं महत्त्व जाणून घेण्याचा दिवस होता. त्या रात्री मी आदित्यला दिलेली भेटवस्तू कपाटातच राहिली. मी लिहिलेलं शुभेच्छापत्रही त्याने वाचलं नाही. मी शांतपणे पुन्हा ड्रॉवरमध्ये ठेवून दिलं. त्या दिवसानंतर मी कोणतीही अपेक्षा ठेवणं सोडून दिलं होतं, कारण प्रत्येक अपेक्षेचा शेवट फक्त निराशेमध्येच होत होता. परंतु नियतीने अजून एक मोठी परीक्षा माझ्यासाठी राखून ठेवली होती. काही दिवसांनी माझ्या माहेरून एक अशी बातमी येणार होती जी माझ्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकणार होती. त्यावेळी मला माझ्या नवऱ्याची सर्वाधिक गरज असणार होती, पण त्याच क्षणी तो कोणाची साथ देईल, माझी की पुन्हा एकदा आपल्या आईची, याच उत्तरावर माझ्या संसाराचं भविष्य ठरणार होतं. माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस अचानक समोर आला. एका सकाळी माझ्या भावाचा फोन आला. त्याचा आवाज खूपच घाबरला होता. तो म्हणाला, ताई, बाबांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल केलं आहे. शक्य तितक्या लवकर ये घरी. हे ऐकताच माझ्या हातातून मोबाईल खाली पडला. माझ्या डोळ्यांसमोर अंधार दाटून आला. मी धावतच आदित्यजवळ गेले आणि रडत रडत त्याला सगळ्या गोष्टी सांगितली. मला वाटलं यावेळी तरी तो माझा हात धरून म्हणेल, चल आपण लगेच निघू. पण नेहमीप्रमाणे त्याने प्रथम आपल्या आईकडे पाहिलं. सासूबाई काही क्षण शांत राहिल्या आणि मग म्हणाल्या, आता जाण्याची गरज नाही, डॉक्टर आहेत ना तिथे, उद्या सकाळी जा. त्याचं ते वाक्य ऐकताच माझ्या मनात साचलेला सारा राग, दुःख आणि वेदना एकदम बाहेर पडली. मी पहिल्यांदाच ठाम आवाजात म्हणाले, नाही आई, यावेळी मी थांबणार नाही. ते माझे बाबा आहेत, मला आत्ताच जायचं आहे. घरात काही क्षण पूर्ण शांतता पसरली. आदित्य माझ्याकडे आश्चर्याने पाहत होता, कारण लग्नानंतर पहिल्यांदाच मी स्वतःसाठी उभी राहिली होते. सासूबाई रागाने म्हणाल्या, आमच्या घरात मोठ्याचं ऐकलं जातं. मी शांतपणे उत्तर दिलं, मोठ्यांचा आदर करायला हवा, पण त्यासाठी स्वतःकडे आईवडिलांकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. हे ऐकून आदित्यचा चेहरा बदलला. त्याने कधीच मला इतक्या ठामपणे
ठामपणे बोलताना पाहिलं नव्हतं. मी आणखी काही न बोलता माझी बॅग घेतली आणि घराबाहेर पडले. माझ्या मागून आदित्यने आवाज दिला, पण मी थांबले नाही. रुग्णालयात पोहोचल्यावर बाबांची अवस्था पाहून माझे अश्रू थांबत नव्हते. आई माझ्या गळ्यात पडून रडू लागली. त्या क्षणी मला जाणवलं, काही नाती अशी असतात ज्यांना कोणत्याही परवानगीची गरज नसते. सुदैवाने डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे बाबांची प्रकृती स्थिर झाली. पुढचे काही दिवस मी त्यांच्याजवळ राहिले. त्या काळात आदित्यचा अनेक वेळा फोन आला, पण मी फक्त बाबांच्या प्रकृतीबद्दल माहिती देत होते. आमच्यात फारसं बोलणं होत नव्हतं. 4 दिवसांनी अचानक आदित्य रुग्णालयात आला. त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणा स्पष्ट दिसत होता. तो माझ्यासमोर आला आणि शांतपणे म्हणाला, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी काहीच बोलले नाही. तो पुढे म्हणाला, मी आईवर प्रेम करताना न कळत तुझ्या भावनांकडे दुर्लक्ष केलं. प्रत्येक वेळी मी फक्त आईचं म्हणणं ऐकलं, पण तुझं मन कधीच समजून घेतलं नाही. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, आज बाबांना पाहिल्यावर मला समजलं की आई वडील प्रत्येकासाठी सारखेच महत्त्वाचे असतात. जसं मला माझी आई प्रिय आहे, तसंच तुला तुझे बाबा प्रिय आहेत. मी हे इतकं दिवस समजू शकलो नाही. मी शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत होते. थोड्या वेळाने मी त्याला एकच प्रश्न विचारला, आदित्य, जर आज मीही तुझ्या आईसारखंच प्रत्येक निर्णयावर नियंत्रण ठेवू लागले तर तुला ते आवडेल का? तो क्षणभर खाली मान घालून उभा राहिला. त्याच्याकडे त्या प्रश्नांचं काहीच उत्तर नव्हतं. त्या दिवशी त्याने माझी मनापासून माफी मागितली. त्याने कबूल केले की संसारात आईचं स्थान खूप मोठं असतं, पण पत्नीचं स्थानही तितकंच महत्त्वाचं असतं. एका नात्याला जपताना दुसऱ्या नात्यावर अन्याय होऊ नये, हेच खरं कुटुंबाचं सुख असतं. काही दिवसांनी आम्ही दोघे पुन्हा घरी परतलो. घरी आल्यानंतर आदित्यने सासूबाईंशी शांतपणे संवाद साधला. त्याने त्याला स्पष्ट सांगितलं की घरातील निर्णय आता आम्ही दोघे मिळून घेऊ. प्रत्येकाच्या भावना महत्त्वाच्या आहेत आणि कोणालाही कमी लेखलं जाणार नाही. सुरुवातीला सासूबाईंना हे मान्य करणं कठीण गेलं, पण हळूहळू त्यांनाही जाणवलं की मुलावर प्रेम करणं आणि त्याच्या संसारात अनावश्यक हस्तक्षेप करणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. काळ पुढे सरकत होता. आमच्या नात्यात पुन्हा विश्वास निर्माण झाला. आदित्य आता प्रत्येक निर्णयात माझं मत विचारू लागला. तो आपल्या आईचीही काळजी घ्यायचा आणि माझ्याही भावना समजून घ्यायचा. आमच्या संसारात पुन्हा हसू परतलं. या संपूर्ण प्रवासाने मला एक महत्त्वाचा धडा शिकवला. आईवर प्रेम करणं कधीच चुकीचं नाही, पण त्या प्रेमामुळे पत्नीच्या भावना, तिचा सन्मान आणि तिचं अस्तित्व दुर्लक्षित झालं तर संसारात दुरावा निर्माण होतो. कुटुंब आनंदी ठेवायचं असेल तर प्रत्येक नात्याला समान आदर, विश्वास आणि प्रेम देणं आवश्यक असतं. ही स्टोरी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया